देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका भेटीने सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीये। मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम इथं गवईंनी सहकुटुंब भेट दिली आणि त्यावरून आंबेडकरी समाज आणि पुरोगामी संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। पाहूया। तू अपनी कंपनी लाहौर में खोल ले, भारत में काहे को मर रहा है? आगी के लगे तेरे कक्का को भारत है का? हाँ, हमारे तो बाप का भारत है। हाँ, जिनको तिलक से, चंदन से, बंधन से, राम से, श्याम से, हनुमान से, बाबा बागेश्वर से दिक्कत हो, वो पतली गली लाहौर खिसक लें। काशी विश्वनाथ की नगरी में हमें आने का सौभाग्य मिला और हम बार बार आते रहते हैं। हमारे गुरु का प्रेम यहाँ से जुड़ा है। हम यहाँ विशेष कुछ खास नहीं कहना चाहते, लेकिन काशी में विश्वनाथ जी के बगल में जो कलंक लगा हुआ है वहाँ जल्दी अभिषेक हो जाए, ऐसी भगवान से प्रार्थना कर रहे हैं। आपल्या दरबारानं आणि काही वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत राहणारे हे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज। भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच पत्नी आणि मुलासह मध्य प्रदेशातील छतरपूर या जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली, पूजन केलं आणि सामाजिक तसंच धार्मिक उपक्रमांचीही पाहणी केली। या भेटीचे फोटो बागेश्वर धामच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर टाकण्यात आल्यानंतर ही भेट देशभर चर्चेचा विषय ठरली आहे। मात्र या भेटीनंतर आंबेडकरी चळवळ, दलित संघटना आणि पुरोगामी कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। संविधानाच्या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीनं अंधश्रद्धेशी जोडल्या जाणाऱ्या स्थळाला दिलेली भेट समाजाला चुकीचा संदेश देत असल्याचा आरोप केला जातोय। ही वैयक्तिक श्रद्धा नसून सार्वजनिक स्वरूपाची कृती आहे असा युक्तिवाद टीकाकारांचा आहे। आंबेडकरवादी असल्याचा आव्हानणारे माजी सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा बागेश्वर धामला जातात तेव्हा या देशामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती करते। ही वैचारिक दिवाळखोरी आहे। मुळात बागेश्वर जे आहेत ते धीरेंद्र शास्त्री हे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं आणि हिंदू गाव तयार करण्याचं काम करतायत। हे संविधानाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातली बाब आहे। क्रीमिलेअरचा मुद्दा त्यांनी गरज नसताना चर्चेत आणला। आरक्षणावर मात्र बोलले नाही। महाबोधी विहाराचा प्रश्न त्यांनी मात्र सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न केलेला नाही। दीक्षाभूमीच्या जागेसंदर्भात त्यांचा परिवार या स्मारक समितीत असताना काहीही त्यांनी शेवटपर्यंत कार्य केलं नाही। आणि जो बाबा चमत्कार करतो, अंधश्रद्धा पसरवतो, नागपुरातून अंधश्रद्धा पसरवतो म्हणून त्यांची हाकलपट्टी केल्या जाते, अशा त्या बाबाधामच्या त्या नकली बाबाचं समर्थन करण्याचं काम आणि त्याची प्रशंसा करण्याचं काम यांनी सहपरिवार माजी सरन्यायाधीश यांनी केलं। एकीकडे वैयक्तिक श्रद्धेचा मुद्दा तर दुसरीकडे घटनात्मक मूल्यांची अपेक्षा। भूषण गवई यांच्या बागेश्वर धाम भेटीनं हा वाद अधिकच तीव्र झालाय। या प्रकरणावर पुढे त्यांची अधिकृत भूमिका येते की नाही आणि हा वाद किती दिवस टिकतो याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।